हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर मोदकांची डिटेल रेसिपी दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने हे मोदक मी कसे बनवले आहेत ते पाहूया. इथे मी 1 कप इतका खोबरा किसून घेतलेला आहे आणि 1 कपपेक्षा थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. मग एका पातेल्यामध्ये थोडंसं तूप आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आणि जे आपण गूळ खोबरं मिक्स केलं आहे ते घालायचं आणि गॅसवर ठेवून छान परतून घ्यायचं. परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि वेलची पावडरसुद्धा आपण घालणार आहोत. म्हणजे काय होईल की या चवीला खूप छान फ्लेवर येईल. अशी परतत तिचा रंग ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि छानपैकी आपली ही मोदकांची चव तयार आहे. चला तर मग बघूया आता उकड कशी काढायची. आता मी इथे 1 ग्लासपेक्षा थोडंसं पाणी ठेवून पाणी घातलेलं आहे. मग त्याच्यामध्ये 1 पेला इतकं मोदकांचा पीठ घातलेला आहे आणि जेव्हा मी पाणी उकळवत होती तेव्हा पाण्यामध्ये मीठ आणि थोडंसं तूप घातलं. म्हणजे काय होईल की पीठ आपलं छान मऊ होईल आणि पाण्याचा हात लावून छान त्याला मळून घ्यायचं. आता पीठही मळून झालं. मग काय करायचं, जे मोदक आपण वाफवणार आहोत त्या भांड्याला छान तूप लावून घ्यायचा. एक मोदक मी तुम्हाला हाताने करून दाखवते की त्याला कळ्या कशा पाडायच्या. आणि मग सगळ्यात सोपी पद्धत मोदकांची, ज्यांना मोदक करता येत नाही तेही या पद्धतीने मोदक करू शकतात. आता माझा हाताने कळी पाडून मोदक तयार आहे. आता बाकीचे मोदक आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत. इथे मी 1 स्कूप घेतलेला आहे. मग त्या स्कूपमध्ये तांदळाचं जे आपण पीठ तयार केलं आहे ते घालून त्याला हाताच्या साहाय्याने रोल करून घ्यायचा. दाबून सगळीकडून रोल करायचा. म्हणजे त्याला छान कळ्या येतील आणि छानच मस्त पटकन आपला तयार होतो असा हा गोळा. मग त्यात सारण भरायचं, वरतून केशर लावायची. असा हा आपला मोदक तयार आहे. अशा प्रकारे मी बाकीचे मोदक करून घेतलेले आहेत. आता ते आपण 10 मिनटं स्टीम करून घेणार आहोत आणि बाप्पाला नैवेद्य दाखवणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. गणपती बाप्पा मोरया.